होणाऱ्या कर्जमाफीत कोणत्या प्रकारचं कर्ज माफ होणार याविषयी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, बघा स्क्रीनवर। जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। मात्र सरकार पीक कर्जच माफ का करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। आता या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेचे दोन अर्थ निघतात। पत्रकाराने काय विचारलं की सर, आपण जे 10-15 वर्षापासून शेतकरी थकीत आहेत, ज्यांच्याकडे पीक कर्ज आहे, कृषी कर्ज आहे, अशांना माफीमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। त्यावर मुख्यमंत्री असं म्हणतायत की मागच्या 10-15 वर्षातले जे थकीत आहेत ते कृषी कर्ज आणि पीक कर्ज सगळं माफ होणार आहे। आता त्यांच्या बोलण्याचे दोन अर्थ निघत आहेत, मात्र शेतकऱ्यांनी एकच अर्थ घ्यायचा आहे। त्याचे पुरावे संदर्भ मी तुमच्या समोर ठेवणार आहे। मुळामध्ये काय आहे, शेतकरी तीन प्रकारचं कर्ज घेत असतो। पहिलं म्हणजे त्याला आपण पीक कर्ज अर्थात क्रॉप लोन म्हणतो। दुसरं म्हणजे काय, रिस्ट्रक्चर क्रॉप लोन म्हणतो, म्हणजेच काय पुनर्गठित पीक कर्ज। आणि तिसरा जो प्रकार आहे तो शेतीच्या कामासाठी, मग पाईपलाईन, ट्रॅक्टर, विहीर, XYZ शेडनेट वगैरे यासाठी जो घेत असतो त्याला आपण लॉंग टर्म लोन म्हणतो, म्हणजेच काय दीर्घ मुदतीचं कर्ज। आता शेतकरी कर्जमाफी होत असताना फक्त पीक कर्जच माफ केल्या जातं, दुसऱ्या कुठल्याच प्रकारचं कर्ज माफ केल्या जात नाही। संदर्भ आहे 2009 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलेली कर्जमाफी, 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कर्जमाफी, 2019 मध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी। या तीनही कर्जमाफ्यांमध्ये फक्त पीक कर्जच त्या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे बाकी जे पाईपलाईन, शेडनेट, कृषी कर्ज, इतर कर्ज जे शेतकऱ्यांनी घेतलेले आहे ते कर्ज माफ करण्यात आलेलं नाही, ते कर्ज माफ करण्यात येणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय मागच्या 10-15 वर्षातलं वगैरे ते पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्यापुरतच होतं, त्याचे निकष अद्यापपर्यंत आलेले नाहीत। मला वाटतं की 31 मेला अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अशा पद्धतीचं या वर्षीच्या योजनेचं नाव आहे। त्यामुळे 31 मेला त्याचा शासन निर्णय येऊ शकतो, त्या संदर्भातली मोठी भूमिका सरकार घेऊ शकतं। याला जोडूनच शेतकऱ्यांनी एक उपप्रश्न विचारला होता। पहिला हा होता की कोणत्या प्रकारचं कर्ज माफ होणार, ते मी तुम्हाला सांगितलं। आता कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार, त्याच्यामध्ये पतसंस्था ज्या आहेत ह्या आधुनिक सावकारशाही आहे, याचं कर्ज माफ होत नसतं। दुसरं म्हणजे काय, जिल्हा सहकारी बँका, त्यांच्या सोसायट्या, त्याचबरोबर ग्रामीण बँका आणि राष्ट्रीयकृत अर्थात नॅशनलाइज बँका, या बँकांची त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। त्याचबरोबर ज्या खासगी बँका आहेत त्या सुद्धा क्रॉप लोन वाटतात, मात्र तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे की त्यांना ते कर्ज माफ करायचं की नाही करायचं, ते सरकारच्या मनावर आहे। अशा पद्धतीच्या तुमच्या मनातल्या दोन प्रश्नांची उत्तरं आपण मुख्यमंत्र्यांचा पुरावा आणि इतर मागचे संदर्भ देऊन तुमच्या समोर ठेवलाय। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। आपण तुमचा बिलकुल वेळ न घेता अगदी तंतोतंत अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद।